भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक देवदत्त निकम यांचा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला इशारा. चला तर पाहूयात का दिला इशारा. देवदत्त निकम हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अल्पशा मतांनी पराभूत झाले. त्यानंतर ते शांत न बसता त्यांनी बिबट्या या विषयाला हात घालून मोठे आंदोलन उभे केले. आता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साखर कारखान्याला इशारा दिला आहे. एका पत्राद्वारे देवदत्त निकम यांनी कारखान्याला लिहिले आहे की ऊसतोडणी झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर FRP कायद्यानुसार 3,275 रुपये प्रति टन प्रमाणे ऊसाचे पैसे जमा करा, अन्यथा साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असा इशारा वजा सज्जड दमच देवदत्त निकम यांनी पत्राद्वारे दिला आहे. आपण पाहिले की वेळोवेळी देवदत्त निकम यांनी कारखान्याला धारेवर धरत आंदोलन केले. शेतकऱ्यांसाठी आता नवीन पवित्रा हाती घेतला आहे. तो म्हणजे ऊसतोडणी झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर FRP कायद्यानुसार 3,275 रुपये ऊस पेमेंट जमा करा, अन्यथा साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असा इशाराच देवदत्त निकम यांनी पत्राद्वारे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला दिलाय. पाहुयात यावर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना काय उत्तर देणार. आपण पाहत राहा गाव खबर. धन्यवाद.